बरं, आपण कुठे होतो गेल्या वेळेला? हम्म. 9.2 कुठे आलेलो आपण? आठवते का मुलांना 9.2 आपण कुठपर्यंत आलेलो? सेकंड क्वेश्चन झाला होता का आपला हा? झाला होता मॅम. टीचर माझ्या मते आपण ना चौथीला असू. काय काय? चौथ्या प्रश्नाला होते वाटतं. बरं. चौथा का? हो टीचर. बरं. पण मला असं वाटतं सेकंड वाला पण नाही झालं असं आठवते मला, म्हणजे असं शिकवलेलं मला आठवत नाहीये. नाही मॅम, नाही झालं. बरं, आपण सेकंड पासून सुरुवात करूया. सेकंड मध्ये आपल्याला आहे फाइंड द व्हॉल्यूम ऑफ कोन इफ इट्स टोटल सरफेस एरिया is 7,128 square centimeter and radius of base is 28 centimeter. आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचंय कोनचा, आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय दिलंय? फाइंड आउट करायचा व्हॉल्यूम, आणि गिवन काय आहे आपल्याला? काय काय दिले बघा, वाचा. सम आपल्याला जे दिलेलं आहे, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ कोन इफ इट्स टोटल सरफेस एरिया. काय गिवन आहे बघा? आज एवढी कमी मुलं काय आहेत? आज पण पाऊस आहे का तुमच्याकडे? आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचंय आणि टोटल सरफेस एरिया म्हणजे एकूण पृष्ठफळ दिलेलं आहे कोनचं, म्हणजे आपली जे काय म्हणतो आपण कोनला मराठीमध्ये? शंकू. शंकूचे एकूण पृष्ठफळ दिलेलं आहे आणि शंकूच्या तळाची त्रिज्या पण दिलेली आहे, आणि आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ आपल्याला आधी टोटल सरफेस एरिया गिवन आहे, त्याचा टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया म्हणजे एकूण पृष्ठफळ. टोटल सरफेस एरिया ऑफ कोन दिलेला आहे. तो किती दिलेला आहे? टोटल सरफेस एरिया ऑफ कोन 7,128 स्क्वेअर सेंटीमीटर. एरियाचं युनिट स्क्वेअर सेंटीमीटर आहे, आणि रेडियस ऑफ बेस म्हणजे आर जी आहे ती 28 सेंटीमीटर गिवन आहे, आणि आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं, व्हॉल्यूम ऑफ कोन. ठीक आहे. आता व्हॉल्यूम ऑफ कोन फाइंड आउट करायचं आहे, तर व्हॉल्यूम ऑफ कोन साठी आपल्याला लागणार काय काय आहे? व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे, असा फॉर्म्युला आहे. आर तर माझ्याकडे आहे पण एच नाहीये. एच मिळाल्याशिवाय मला व्हॉल्यूम नाही मिळणार. व्हॉल्यूम शोधायचं तर एच लागणार आहे. मग मला आधी काय करावं लागेल? व्हॉल्यूम शोधायच्या आधी डायरेक्ट व्हॉल्यूमचा फॉर्म्युला वापरून उपयोग नाही, कारण आर आणि एच दोन्ही गोष्टी जर माहित आहे तर व्हॉल्यूम फाइंड आउट करता येतो.
पण आर माहित आहे पण एच नाही माहित आहे. तर व्हॉल्यूम जो फाइंड आउट करायचा आहे त्याच्या आधी एच मला शोधावा लागेल. कळते का मुलांनो? कारण फॉर्म्युलामध्ये एच आहे. व्हॉल्यूम जर फाइंड आउट करायचं आहे तर व्हॉल्यूम साठी एच पाहिजे. आर ऑलरेडी दिलेला आहे आपल्याला, आर गिवन आहे 28 सेंटीमीटर, पण एच सुद्धा लागणार आहे आणि एच नाहीये आपल्याकडे. मग एच शोधायचं आहे पहिला. आधी एच शोधा, मग व्हॉल्यूमचा फॉर्म्युला वापरा. आता एच शोधायचं आहे तर एच शोधण्यासाठी मला जर उपयोग करावा लागेल तर याचा उपयोग करावा लागेल, टोटल सरफेस एरिया ऑफ कोन, है ना? कारण त्याच्याशिवाय मग मला कसं मिळणार? टोटल सरफेस एरिया गिवन आहे, मग त्याचा फॉर्म्युला वापरून मला शोधता येतो का बघूया एच. तर टोटल सरफेस एरिया ऑफ कोनचा फॉर्म्युला काय आहे मुलांनो? बोला पटापट. टोटल सरफेस एरिया ऑफ कोन, त्याचा फॉर्म्युला काय आहे? पाय आर ब्रॅकेट एल प्लस आर. बरोबर, पाय आर ब्रॅकेट एल प्लस आर. आता या फॉर्म्युला मध्ये लेफ्ट हँड साइडला टोटल सरफेस एरिया आहे, राईट हँड साइडला पाय आहे, आर आहे आणि एल आहे. आता टोटल सरफेस एरिया मला एच पाहिजे, बरोबर आहे, पण एच कुठेच या फॉर्म्युला मध्ये नाहीये. आहे का? कुठे दिसतोय टोटल सरफेस एरियाच्या फॉर्म्युला मध्ये एच? नाहीये, पण एल आहे याच्यामध्ये. टोटल सरफेस एरियाच्या फॉर्म्युला मध्ये एल आहे. आता एल तर व्हॉल्यूम साठी लागत नाही, व्हॉल्यूम साठी एचच लागतं. पण जरी एल असेल इथे तर एल आधी शोधायचा. टोटल सरफेस एरियाच्या फॉर्म्युलावरून आधी एल शोधा आणि एल शोधल्यानंतर आपण तो पायथागोरस जे आहे एल वर्ग बरोबर एच वर्ग अधिक आर वर्ग, हा जो फॉर्म्युला आहे हा आपण वापरून एच शोधायचा. आणि एच एकदा मिळाला की व्हॉल्यूम मध्ये त्याची व्हॅल्यू व्हॉल्यूमच्या फॉर्म्युला मध्ये टाकून तुम्हाला व्हॉल्यूम मिळू शकतो. कळलं काय काय करायचंय? खरं पण येस. डायरेक्ट व्हॉल्यूम मिळणारच नाही, कारण व्हॉल्यूम साठी एच पाहिजे. मग एच साठी मी काय करणार? एच साठी टोटल सरफेस एरिया ऑफ कोनचा फॉर्म्युला वापरता येतो का बघायचं. पण टोटल सरफेस एरिया ऑफ कोन मध्ये एच आहेच नाही, एच नाहीच आहे टोटल सरफेस एरियाच्या फॉर्म्युलामध्ये. मग आता एच कुठून मिळेल? तर एच मिळण्यासाठी एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे, जो आहे एल स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. याच्यातून मला एच मिळू शकतं, पण ह्याच्यामध्ये एच मिळवण्यासाठी आधी एल आणि आर पाहिजे आपल्याकडे. आर आपल्याला दिलेला आहे पण एल नाही दिलेला. मग या फॉर्म्युलावरून आधी मी एल शोधणार, एल वरून मग मी एच शोधणार आणि एच वरून मग व्हॉल्यूम शोधणार. कळला प्रोसिजर? स्टेप्स कळल्या? आधी एल शोधा, येस मॅम. मग एच शोधा पायथागोरसने आणि मग व्हॉल्यूमच्या फॉर्म्युलाने व्हॉल्यूम फाइंड आउट करा. आता इथे तुम्हाला टोटल सरफेस एरिया गिवन आहे 7128 असं काहीतरी आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ कोन 7128 इज इक्वल टू पाय 22/7 आहे, आर 28 आहे, इंटू एल मला फाइंड आउट करायचं आहे प्लस परत 28 आर आहे. इथे 7 4 जा 28 येणार, इथे 22 इंटू 4 इंटू एल प्लस 28. कळतंय का? कळतंय मॅम, बरोबर आहे. इथे हा जो ब्रॅकेट आहे एल Yes, प्लस, ma'am. एल प्लस 28 जो ब्रॅकेट आहे तो इथेच ठेवणार आहे मी. आणि हे जे दोन नंबर आहे 22 आणि 4 ते मी इकडे डिवाइड करणार. आता हा नंबर बघा, हा 11 ने डिव्हिजिबल आहे 7128. अल्टरनेट नंबरची सम केली तर 7 + 2 9 होतं, 1 + 8 9 होतं, 9 - 9 0 येतं. 0 किंवा 11 आलं सबट्रॅक्शन किंवा तो नंबर 11 ने डिव्हिजिबल असतो. 7128 हा 11 ने डिव्हिजिबल. मग मी 11 ने दोघांना डिवाइड करणार. 11 ने 22 ला केलं, 11 2 जा 22, 11 ने ह्याला केलं की 11 6 जा 66, 5 11 4 जा 44, 8 11 8. तर पुन्हा 2 ने ह्याला डिवाइड होतात. 2 1 जा 2 3 जा 2 2 जा 2 4 जा.
डायरेक्ट 4 ने पण याला होते. 4 8 जा 32, 4 1 जा 4, 81. इथे या बाजूला काय राहिलं, या बाजूला 81 राहिलंय. या बाजूला 81 आणि या बाजूला L प्लस 28. आता 28 इकडे जाऊन मायनस होणार. 81 मायनस 28. L 63 आलं. बरोबर आहे? नाही मॅम, ते तर 53 येत आहे. अच्छा, 3 गेले ना, मी हातचा पकडलाच नव्हता. 53 सेंटीमीटर. ठीक आहे. L 53 आहे. आता आपण काय शोधायचं याच्यावरून? L वरून काय फाइंड आउट करायचंय? व्हॉल्यूम ऑफ कोन. नाही, व्हॉल्यूम ऑफ कोन डायरेक्ट मिळणार नाही, कारण व्हॉल्यूम साठी H पाहिजे. H कुठे आपल्याकडे? आधी H तर शोधूया. H साठी L शोधला आपण. व्हॉल्यूम साठी H पाहिजे, पण H असाच नाही मिळणार. H साठी L पाहिजे. आता कोणता फॉर्म्युला यूज करायचा H मिळवण्यासाठी? स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर प्लस H स्क्वेअर. L 53 आहे, त्याचा स्क्वेअर R 28 चा स्क्वेअर प्लस H स्क्वेअर. 53 चा स्क्वेअर किती येतो? 2809. 2809. 2800. 28 चा किती आहे? 784. 784. प्लस 784 H प्लस H स्क्वेअर. आता H स्क्वेअर इकडेच ठेवायचा. 784 इकडे येऊन मायनस 1. सबट्रॅक्शन चे 5 2025. आणि याचा जर स्क्वेअर रूट काढलं तर स्क्वेअर रूट किती येणार याचं? स्क्वेअर रूट नाही जमलं तर याचं फॅक्टर्स मेथडने काढायचं. 2 नंबरच्या पेअर घ्यायच्या, जसं 5 4 जा 20, 5 5 जा 25, 5 8 जा 40, 5 1 जा 5. आणि हे तर आता 9 चा स्क्वेअर. 9 9 9 9. ह्याच्यातला एक नंबर आणि ह्याच्यातला एक नंबर. म्हणजे H पाहिजे तर याचं 20 25 चं स्क्वेअर रूट. आणि स्क्वेअर रूट 5 आणि 9 याच्यातला एक 5 घ्यायचा, 9 मधला एक घ्यायचा. म्हणजे किती आला H? 45 सेंटीमीटर. आता तुम्ही व्हॉल्यूम फाइंड आउट करायला. आता तुम्हाला व्हॉल्यूम मिळू शकतो. व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 पाय R स्क्वेअर H. 1/3 इंटू 22/7 इंटू R जो आहे तो 28 आहे, तो 2दा मल्टिप्लाय आणि H 25. बरोबर आहे? सॉरी 45 H. बरोबर की नाही? आता याचं तुम्ही कॅल्क्युलेशन Yes. करायचं. 7 ने 7 4 जा 25, सॉरी 28. 3 ने याला 45 ला डिवाइड केलं 15. आता राहिलं 22 इंटू 4 इंटू 28 इंटू 15. आणि एवढं सेंटीमीटर क्यूब तुमचं व्हॉल्यूम असणार. हे सगळं मल्टिप्लाय करायचं. करा बघू दे, आन्सर सांगा मला. त्याचा आन्सर मिळालं. मल्टिप्लिकेशन 36,960 सेंटीमीटर.
सेंटीमीटर क्यूब हा व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम ऑफ कोन. कळलं? म्हणजे आपल्याला सरफेस एरिया दिला होता, त्याच्यावरून आपण एल काढला, एल वरून एच काढला आणि एच वरून व्हॉल्यूम काढला. ठीक आहे. आता पुढचा फॉर्म्युला जो आहे, पुढचं क्वेश्चन, पुढच्या क्वेश्चन मध्ये काय दिलंय, कर्व सरफेस एरिया ऑफ कोन दिलेला आहे. हा कर्व सरफेस एरिया ऑफ कोन आहे अँड रेडियस ऑफ इट्स बेस, परत रेडियस दिलेले आहे. फाइंड इट्स स्लॅन्ट हाईट. स्लॅन्ट हाईट म्हणजे एल, कारण एच म्हणजे फक्त हाईट असते किंवा परपेंडिक्युलर हाईट असते. अँड परपेंडिक्युलर हाईट दोन्ही काढायला सांगितलं, एच पण आणि एल पण. आणि त्यासाठी कर्व सरफेस एरिया गिवन आहे मला. कर्व सरफेस एरिया, कर्व सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू, किती दिलाय कर्व सरफेस एरिया ऑफ कोन, 251.2 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि रेडियस गिवन आहे माझ्या मते, रेडियस ऑफ इट्स बेस 8 सेंटीमीटर. आणि आपल्याला एल शोधायला सांगितले आणि एच पण शोधायला सांगितलं. कळलं? कर्व सरफेस एरिया गिवन आहे, आर गिवन आहे, आणि आपल्याला स्लॅन्ट हाईट आणि परपेंडिक्युलर हाईट दोन्ही हाईट शोधायला सांगितलं. तसंच करायचं. मग मगाशी गेलं तसंच. मगाशी टोटल सरफेस एरिया दिला होता आणि व्हॉल्यूम काढायला सांगितलं होतं, पण व्हॉल्यूम साठी एल आणि एच दोन्ही शोधावे लागले, मग व्हॉल्यूम शोधला. आता इथं फक्त व्हॉल्यूम नाही शोधायचंय, एल आणि एच. तर पहिला एल मिळेल तुम्हाला, कारण कर्व सरफेस एरियाच्या फॉर्म्युलामध्ये एल आहे, एच नाहीये. मग आधी एल शोधा आणि मग एल आणि आर घेऊन पायथागोरसचा जो थेरम आहे त्याच्याने एच मिळणार तुम्हाला. कळलं का? मगाशी फक्त Yes, एक्स्ट्राचं होतं व्हॉल्यूम, आता व्हॉल्यूम नाही शोधायचं. कर्व सरफेस एरिया ऑफ कोनचा फॉर्म्युला काय आहे? कर्व सरफेस एरिया ऑफ कोन, बोला फॉर्म्युला लवकर. पाय आर एल. फॉर्म्युला पाठ नाही केले का? आणि या गणितामध्ये पायची व्हॅल्यू 3.14 घ्यायला सांगितले. पण पाय इज इक्वल टू 3.14. आता इथे तुम्हाला कर्व सरफेस एरिया 251.2 दिलेला आहे. हा तुमचा कर्व सरफेस एरिया आहे. आणि पाय 3.14, आर जो दिलेला आहे तुम्हाला तो आर 8 सेंटीमीटर आहे आणि एल मला शोधायचं. एल मी इथेच ठेवणार आणि 251.2 इंटू काय नाही होणार, दोन्ही पण नंबर डिवाइड होणार, कारण हे दोन्ही मल्टिप्लाय आहे. 3.14 इंटू 8. आता दोन्हीकडचं जर पॉईंट घालवायचं आहे तर पॉईंट नंतर जे डिजिट्स आहेत ते सेम पाहिजे, इक्वल पाहिजे. आता इथे खाली डिनॉमिनेटर मध्ये पॉईंट नंतर 2 डिजिट आहेत, इथे वरती न्यूमरेटर मध्ये पॉईंट नंतर एकच डिजिट आहे. मग मला इथे 1 0 ऍड करावं लागेल. मग दोन्हीकडे 2 डिजिट्स होणार आहेत पॉईंटच्या पुढे, डेसिमल पॉईंटच्या इथे. आता तुम्ही तो डेसिमल पॉईंट घालवू शकता दोन्हीकडून, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीकडून. दोन्हीकडचं घालवलं मी, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर. त्यात इथे 2 ने डिवाइड होता. 2 1 जा, 2 2 जा, 2 5 जा, 2 6 जा, 2 1 जा, 2 2 जा 4, 2 5 जा 10, 10 6 जा. 8 ने याला 2 ने डिवाइड होतं दोघांना, 8 ला आणि याला. 2 4 जा 8, 2 6 जा 12, 2 2 जा 4, 2 8 जा 16, 0. परत 2 ने जाईल इथे.
2 3 जा 2 1 जा 2 4 जा 0. ठीक आहे. परत 2 ने जाईल. 2 1 जा 2 5 जा 10 2 7 जा 0. आता इथे 1570 आला, इथे खाली 157 आलं. 157 1 जा 157 157 10 जा 1570. कारण 157 तिथे पण 157 फक्त एक 0 आहे म्हणजे 157 10 जा झालं ना ते. मग 157 10 जा, मग इथे सगळं डिव्हिजन केल्यानंतर आन्सर आलेलं आहे 10. L इज 10 सेंटीमीटर. आता L मिळाल्यावर H कसा मिळणार? H तर L स्क्वेअर इज इक्वल टू H स्क्वेअर प्लस R स्क्वेअर, हा फॉर्म्युला वापरायचा. सोडवाल हे. L तुमचा 10 आलेला आहे, H फाइंड आउट करायचा आहे, R 8 आहे. बरोबर आहे. 10 आहे L 10 आहे, H फाइंड आउट करायचा आणि R 8 आहे ना. बरोबर की नाही? हा मॅम. तुम्हाला पायथागोरियन ट्रिपलेट माहित आहे का? पायथागोरियन ट्रिपलेट 10 8 आणि कुठल्या संख्येने पायथागोरियन ट्रिपलेट बनतो? 10 8 आणि ठीक आहे, काय नाही, हे व्हॅल्यूज पुट डाऊन करा याच्यामध्ये आणि H फाइंड आउट करा की झालं. सोडवा बघू द्या आणि मला सांगा H किती आहे. L च्या ठिकाणी 10 हो टाका. मॅम. L 10 आहे, H फाइंड आउट करायचंय, R तुमचा 8 आहे. टेन स्क्वेअर 100 इज इक्वल टू H स्क्वेअर. 8 8 जा 64. H स्क्वेअर इथेच राहणार, इथे 100 मायनस 64, इथे 36 आला H स्क्वेअर आणि म्हणून H जो आहे तो 6 सेंटीमीटरचा होईल. परपेंडिक्युलर हाईट. कळलं? यस मॅम. ठीक. तर पुढचा जो क्वेश्चन आहे 4th वाला तो बघूया आपण. What will be the cost of making a closed cone of tin sheet having radius of base and slant height 8 if the rate of making is ₹10 per square meter? म्हणजे एक टीन बनवायचा आहे आणि तो पण बंद बनवायचा आहे, क्लोज्ड. एक असा कोनच्या शेपचा असा एक डब्बा बनवायचा आहे, कोनच्या शेपचा डब्बा जो बंद आहे, क्लोज आहे ना. तर त्याला किती शीट लागेल तुम्हाला विचारले, किती पत्रा लागेल आणि ते बनवण्याचा जो कॉस्ट आहे, रेट आहे, तो 10 पर स्क्वेअर मीटर आहे. एक टीनचा शंकूच्या आकाराचा, कोनच्या आकाराचा पत्र्याचा एक डब्बा बनवायचा आहे, जो त्यांना 6 मीटर रेडियस वाला पाहिजे आणि 8 मीटर हाईट वाला पाहिजे. त्यांना स्लॅन्ट हाईट 8 मीटर. हा, आता पत्र्याचा डब्बा जर बनवायचा की नाही तुम्हाला, तर पत्र्याचा डब्बा बनवण्यासाठी तुम्हाला पत्रा जो लागणार आहे तो फक्त सरफेस. तुम्हाला विचारलं नाहीये की त्याच्यामध्ये किती काय भरायचंय, व्हॉल्यूमशी रिलेटेड नाहीये, कॅपॅसिटीशी रिलेटेड नाहीये. तुम्हाला तो बनवायचा आहे म्हणजे त्याच्या सरफेसशी रिलेटेड आहे. बघा, नेहमी जेव्हा तुम्हाला किती शीट लागेल किंवा किती ते पेपर लागेल है ना, त्याच्यामध्ये किती राहील, त्याच्यामध्ये पाणी किती राहील, त्याच्यामध्ये किती काय राहील, असा जर प्रश्न असेल तर तो व्हॉल्यूमशी रिलेटेड असतो. पण ते बनवण्यासाठी किती कागद लागेल, किती पत्रा लागेल, असा जर प्रश्न असेल तर त्याच्यासाठी सरफेस एरिया वापरायचा आहे फॉर्म्युला. कळते का मुलांनो? आपल्याला तो बनवायचा आहे म्हणजे आपल्याला ते फक्त सरफेस बनवायचे म्हणजे सरफेस एरियाशी रिलेटेड, व्हॉल्यूमशी रिलेटेड नाहीये हे.
तर आपण काय करायचं आता, दोन्ही बनवायचे आहेत ना, त्याला झाकण पण बनवायचंय गोलवाला. बघा कोनचा शेप असतो की नाही, त्याला आपण जर उलटा केला तर तो डब्बा बनेल एक कोनच्या शेपचा, असा असा डब्बा. तो वरती सर्कल आहे, वरती सर्क्युलर, जो आपण आकृती काढताना सर्कल खाली दाखवतो, पण ऍक्च्युली डब्बा तुमचा जो असा बनवायचा आहे, समजा असा है ना, असा बनवायचा आहे. असं त्यांना टीनचा डब्बा बनवायचा आहे. तर याच्यामध्ये हा जो वरचा आहे तो ओपन नाहीये, म्हणजे त्याला झाकण, म्हणजे इथून बंद करायचा आहे तो डब्बा, है ना. म्हणजे इथे पण पत्रा लावायचा आहे आपल्याला, हा सरफेस पण पत्र्याने भरायचा आहे. इथे तर लागणारच आहे, इथे तर पत्रा लागणार, कारण तोच तर मेन बॉडी आहे त्याची. समजा तुम्हाला ओपन पाहिजे असेल तर वरचा फक्त सर्कल आहे तो कट करायचा, म्हणजे फक्त एवढाच तुम्हाला बनवायचा, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त कर्व्ड सरफेस येणार, कर्व्ड सरफेस एरिया येणार. कधी, जेव्हा तुम्हाला ओपन टीन पाहिजे, वरचा जो सर्क्युलर पार्ट आहे तो जर नकोय, म्हणजे तो ओपन जर पाहिजे टीन, तर फक्त कर्व सरफेस पाहिजे आपल्याला. कळते की नाही मी काय बोलते, ओपन पाहिजे असेल तर. आता बंद करायचंय बोलल्यानंतर वरती पण पत्रा लावावा लागणार, जो सर्क्युलर पार्ट आहे, बरोबर आहे. येस काय कळत आहे? हा, मग कळतंय हा की. जो दोन्ही सरफेसचा एरिया मला घ्यावा लागणार आहे, कारण दोन्ही सरफेसेस मला हवेत, पत्र्याने बनवायचे. जो सर्क्युलर आहे तो पण, आणि जो कर्व्ड पार्ट आहे तो पण. म्हणजे मी कोणता इथे फॉर्म्युला वापरणार, कर्व सरफेस एरियाचा वापरू की टोटल सरफेस एरियाचा वापरू फॉर्म्युला? कोणत्या एरियाचा वापरणार? टोटल मध्ये दोन्ही येणार, दोन्ही सरफेसेसचा एरिया येणार, कर्व पार्ट पण हा, आणि हा जो आहे तो पार्ट पण, टोटल मध्ये, टोटल सर टोटल सरफेस. आणि जर तुम्हाला असं सांगितलं की ओपन टीन बनवायचंय, ओपन म्हणजे तुम्हाला वरचा जो सर्क्युलर पार्ट आहे तिथे पत्रा नाही लावायचाय, तर मग तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरणार? कर्व सरफेस. कारण मग फक्त तुम्हाला तो कर्व पार्टच बनवायचा आहे ना, वरचा जो दुसरा सरफेस, दोनच सरफेस असतात कोनला, दोनच सरफेस आहेत, एक तो कर्व पार्ट आणि दुसरा सर्क्युलर वाला वरती फ्लॅट वाला, है ना. कळतं का? किंवा असं बघितलं तर तळाला असेल, समजतंय. जर हो ओपन टीचर. बनवायला सांगितलं ना, ओपन टीन, ओपन टीन बनवायचं तर फक्त कर्व सरफेस एरिया काढा, आणि क्लोज टीन बनवायचंय तर तुम्ही टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करावा लागेल. कळलं? हो टीचर. मग टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करा, आणि मग त्याचं रेट पण दिलंय, त्या रेट नुसार तुम्ही टोटल कॉस्टिंग जी आहे, त्याची टोटल प्राइस जी आहे ती तुम्ही शोधू शकता. टोटल सरफेस एरिया ऑफ टीन, पाय आर ब्रॅकेट आर प्लस एल किंवा एल प्लस आर, असं फॉर्म्युला. आर किती गिवन आहे त्याच्यामध्ये, आर तुम्हाला किती दिलेला आहे, आर दिलेला आहे रेडियस 6 मीटर, एल 8 दिला, 8 मीटर. बावीसशे 7, 22/7 इंटू आर 8 आहे, सॉरी आर 6 आहे, इंटू एल प्लस आर, म्हणजे 8 प्लस 6, ट्वेंटी 2/7 इंटू 6 इंटू 14, 7 1 7 2 14, 22 इंटू 6 इंटू 2, 44 इंटू 6, 264 स्क्वेअर मीटर एवढा टोटल पत्रा लागणार आहे. तर 200 एवढा स्क्वेअर सेंटीमीटरचा त्याला पत्रा लागणार आहे.
आता याचं कॉस्टिंग दिलंय की पर स्क्वेअर मीटर 10 रुपये आहे. तर तुम्हाला एवढा एरियाला पत्रा लावायचा आहे. तर इंटू 10 करायचं, कारण एका स्क्वेअर मीटरचा रेट दिलाय ना. आणि आपला एरिया काय 1 स्क्वेअर मीटर नाहीये. आपला एरिया किती आहे 264 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे टोटल कॉस्ट जो आहे फॉर मेकिंग, बनवण्याचा जो खर्च आहे तो काय करायचा 264 इंटू 10 म्हणजे 2640 रुपीज मध्ये येणार आहे, कारण एक कॉस्टिंग आहे, किंमत आहे 2640 रुपीज. कळलं? हे टोटल कॉस्ट आहे त्याची. कळलं का? समझे के नहीं? समजते मॅम. बर. 8th वाला काय आहे बघा. 5th वाला व्हॉल्यूम ऑफ कोन इज 6280 क्युबिक सेंटीमीटर. म्हणजे एका कोनचा व्हॉल्यूम दिलेला आहे 6280 क्युबिक सेंटीमीटर. अँड बेस ऑफ रेडियस ऑफ द कोन, आणि कोनची जी रेडियस आहे ती 30 सेंटीमीटर दिले. आणि फाइंड इट्स परपेंडिक्युलर हाईट, आणि एच फाइंड आउट करायचं. आता व्हॉल्यूम दिलेला आहे. आता व्हॉल्यूम दिलाय तर व्हॉल्यूमच्या फॉर्म्युलामध्ये एच आहे, त्यामुळे लगेच मिळेल तुम्हाला एच. मगाशी काय होतं माहितीये का, मगाशी टोटल सरफेस एरिया दिला होता आणि व्हॉल्यूम काढायचा होता. टोटल सरफेस एरियामध्ये बघा व्हॉल्यूम काढायचा होता तर एच पाहिजे तर एल पाहिजे. एल कशावरून काढला मग आपण टोटल सरफेस एरियावर. आता तर सोपं आहे. आता व्हॉल्यूम डायरेक्ट गिवन आहे आणि व्हॉल्यूमच्या फॉर्म्युलामध्ये डायरेक्ट एच आहे. 1/3 πr स्क्वेअर एच. आर दिलाय, व्हॉल्यूम पण दिलाय, एच तर लगेच मिळेल तुम्हाला. आहे तसं. हे तुम्ही सोडायचं. थोडं मी फक्त सांगते कसं सोडवायचं, बाकी पुढचं तुम्ही कॅल्क्युलेशन करून सॉल्व्ह करायचं. व्हॉल्यूम जो आहे तो किती गिवन आहे आपल्याला. व्हॉल्यूम ऑफ कोन 6280 6280 सेंटीमीटर क्यूब है ना, व्हॉल्यूम आहे. आणि तुम्हाला रेडियस जी आहे ती 30 दिले, 30 सेंटीमीटर. हेलो मैम. हा, आणि आपल्याला मैम H find out. रेडियस येणार या प्रिंटर मिस्टेक वाटते ते 20 आहे. ओके, अच्छा तुमच्या पुस्तकात 20 आहे का? नाही मॅम, हा मॅम, सरांनी 20. सांगितलं की प्रिंटेड मिस्टेक आहे तिथं वाटतं. अच्छा ओके, तर इथे 20 तर घ्यायचंय मग का उत्तर रेडियस? हो मॅम. आणि एच फाइंड आउट करू. तर व्हॉल्यूम दिलाय तर व्हॉल्यूमचा डायरेक्ट फॉर्म्युला वापरूया, कारण हे खूप इझी वाला सम आहे. 1/3 πr स्क्वेअर एच. व्हॉल्यूम ऑफ कोन जो आहे ना, व्हॉल्यूम ऑफ कोन 6280 गिवन आहे. 6280 1/3 पाय जी आहे ती 3.14 घ्यायला सांगितलं. 3.14च आहे ना. हो मॅम. हा मॅम. आर आपल्याला गिवन आहे माझ्या मते 20 दिलंय. 20 इंटू 20 आणि एच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता एच फाइंड आउट करताना एच इकडेच ठेवायचा आणि बाकी सगळे नंबर इकडे शिफ्ट करायचे. इकडे शिफ्ट करताना फक्त 3 जो आहे तो वरती जाणार न्यूमरेटर मध्ये, आणि बाकी सगळे जे आहेत 3.14 20 इंटू 20 हे सगळे जाणार डिनॉमिनेटर. आता हे पॉइंट जर घालवायचा आहे याचा बघा, 3.14 चा जर पॉइंट तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे तर काय करायचं, इथे पॉइंटच्या पुढे 3.14 मध्ये पॉइंटच्या पुढे 2 नंबर आहेत ना, तर वरती कुठेही 2 0 वाढवा. म्हणजे इथे आयदर इथे वाढवा किंवा 3 मध्ये वाढवा, कुठेही वाढवा वरती न्यूमरेटर, तरच खाली जो डिनॉमिनेटर मध्ये नंबर आहे त्याचा पॉइंट आपण घालू शकतो. वायसे वर्सा असतं, म्हणजे वरचा पॉइंट जर घालवायचा आहे तर खाली 0 वाढवायचे, खालचं जर तुम्हाला
झिरो पॉईंट घालवायचं तर वरती 2 झिरो वाढव. आता 2 का? कारण पॉईंटच्या पुढे 2 नंबर आहेत ना, 2 डिजिट, म्हणून 2 झिरो. 1 असेल तर 1 झिरो, 3 असेल तर 3 झिरो असं. मग इथे एच आहे, इथे मला पॉइंट घालवायचं तर मी 3 मध्ये 2 झिरो वाढवते आणि इथे 314 इंटू 20 इंटू 20 0 0 मी घालवणार आहे इथे. 2 ने याला डिवाइड होतात. 2 1 जा, 2 3 जा, 2 1 जा, 2 4 जा. आता 314 314 येतात, 314 आणि 1 आणि 0. परत 2 आहे इथे, 2 1 जा, 2 5 जा. म्हणजे आपली जी 5 इंटू नाही, एक दोन्ही झिरो गेलेले इथे, म्हणजे इथे 5 इंटू 3 राहिले. म्हणजे एच जे आहे ते 15 बरोबर आहे? सेंटीमीटर. सेंटीमीटर. Yes. Yes, ma'am. पुढचं बघा क्वेश्चन. पुढच्या मध्ये 6वं ना, 6व्यामध्ये सरफेस एरिया ऑफ अ कोन. एका कोनचा सरफेस एरिया दिलेला आहे आणि स्लॅन्ट हाईट 10 सेंटीमीटर. फाइंड इट्स परपेंडिक्युलर हाईट. आता इथे सरफेस एरिया म्हणजे कोणता सरफेस एरिया, काय सांगितलं का तुम्हाला? टोटल सरफेस एरिया की कर्व्ड सरफेस एरिया, काय घ्यायचं? शाळेमध्ये काय सांगितलं का? No, ma'am. मॅम शाळेमध्ये ते surface उदाहरण area सोडून नाही दिलं. अच्छा, सरफेस एरिया तर 2 आहेत ना फॉर्म्युला. एक कर्व्ड सरफेस एरिया असतो आणि दुसरा कोणता असतो? एक कर्व्ड Total सरफेस surface एरिया आणि area दुसरा आपण टोटल total सरफेस surface area एरिया. आपण. पण कर्व सरफेस एरिया. कर्व्ड सरफेस एरिया दिलाय का पुस्तकामध्ये? दिलंय ना, बर. कोन कर्व्ड सरफेस एरिया, बर. तो कर्व्ड सरफेस एरिया गिवन आहे तुम्हाला. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन हा गिवन आहे आपल्याला. ठीक आहे, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन गिवन आहे 188.4 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि आपल्याला स्लॅन्ट हाईट दिली आहे, एल दिलेली, एल 10 आहे. आणि आपल्याला काय शोधायचे? परपेंडिक्युलर हाईट. एल 10 आहे आणि आपल्याला शोधायचे H. एच. एच शोधायचे. ठीक आहे. आता इथे पण परत तीच गंमत आहे. कर्व्ड सरफेस एरिया दिला जो आहे त्याच्यामध्ये एच नाहीये, एच जो शोधायला सांगितलं. पण काही हरकत नाही, कर्व्ड सरफेस एरिया मध्ये एल आणि आर आहे. एल तर ऑलरेडी मला दिलेला आहे, मग कर्व्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला वापरला तर मला आर मिळेल. आणि आर एकदा मिळाला Pi RH. तर आपण पायथागोरस Pi RL. L. एल इथे 188.4 घ्यायचं. पाय पुन्हा 3.14 दिले का? पाय पुन्हा 3.14 आहे. Yes, ma'am. इंटू आर आपल्याला फाइंड आउट करायचे. एल जो आहे तो 10 दिलेला आहे. ठीक आहे. आता आर बरोबरचे जे सगळ्या व्हॅल्यूज आहेत त्या बाजूला शिफ्ट करायच्या, जे नंबर्स आहेत, आणि ते 0.14 आणि 10 खाली जा. आता पुन्हा पॉइंट आला. पॉइंट नंतर इथे 2 डिजिट्स आहेत, इथे पॉइंट नंतर एकच डिजिट आहे, तर इथे 0 द्या आणि मग पॉइंट घालवा दोघांचं. दोन्हीकडे सेम डिजिट, नंबर ऑफ डिजिट्स आणायचे. 18840 अपॉन 314 इंटू 10.
इज इक्वल टू आय. तर इथे भाग लावू आपण. हा 0 0 जाईल. त्यानंतर या दोघांना 2 ने डिवाइड होतात. 2 1 जा, 2 5 जा, 2 7 जा, 2 9 जा, 2 4 जा, 2 2 जा. आता 157 ने ह्याला डिवाइड करायचं. 157 डिव्हिजिबल असेल बघा हा नंबर. 157 8 9 7 6. 157 6 चा किती होतात बघा. 6 4 6 7 जा 42. 5 जा 10 आणि 942. 942. 942. बरोबर आलं ना. मग 157 1 जा 157 157 6 चा येणार. म्हणजे आर तुमचं किती आलं. 147. आर किती आलं. 6. 6. आर 6. आता आर 6 आल्यानंतर आपल्याला आर नाही विचारले, आपल्याला एच विचारले. आपल्याला एच शोधायचं. मॅम इथे पायथागोरस थेरम वापरावा लागेल. पायथागोरस बरोबर. एल स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. वापरा बघू आणि सांगा मला आन्सर. एल तुम्हाला दिलेला आहे. एल 10 आहे एल. आणि आर जे आहे ते 6 आहे. मॅम एच 8. शोधा बघू. 8 आहे बरोबर. ते ट्रिपलेटच आहे, ते लक्षात ठेवायचं. ट्रिपलेट 10 6 8 3 4 5 10 काही जे इम्पॉर्टंट ट्रिपलेट आहेत ते लक्षात ठेवायचे. म्हणजे आता जर एक कोणत्याही राईट अँगल ट्रायंगल मध्ये एक 10 असेल, एक 6 असेल, तर तिसरा 8 असणार. एक 6 आहे, एक 8 आहे राईट अँगल ट्रायंगल मध्ये, तर तिसरा 10 असणार. तो हायपोटेनस असणार. सगळ्यात मोठा जो असतो तो हायपोटेनस असतो, है ना. जसं की येस मॅम. 15 जसं 10 8 6 3 4 5 हे ट्रिपलेट आहेत. पायथागोरियन ट्रिपलेट म्हणतो आपण त्याला. मॅम ते काय राहतं. हे ट्रिपलेट म्हणजे पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय, तर ह्या पायथागोरस ह्यांना लागू होतो. ह्या राईट अँगल ट्रायंगलच्या साइड्स असतात. राईट अँगल ट्रायंगलच्या साइड्स असतात. जसं आता इथे 10 आहे, एल 10 आहे ना, आणि येस मॅम. आर 6 आहे, तर तिसरी जी साइड असणार ना ती 8च असणार. कारण 8 6 आणि 10 मिळून पायथागोरियन ट्रिपलेट बनतात. म्हणजे एक साइड 10 आहे, एक 6 आहे, तर तिसरी 8 असणार. एक 6 आहे, एक 8 आहे, तर तिसरी काय असणार 10 असणार. कारण 8 6 आणि 8 6 आणि 10 यांचं ते ट्रिपलेटच बनतं. एक आणखी कोणती 8 आणि 6 बरोबर आणखी कोणती व्हॅल्यू नाही, 10च येणार. 10 8 6 म्हणजे एक साइड जर 10 आहे, दुसरी 6 आहे, तर तिसरी 8 असणार. हे तर आपल्याला कन्फर्म माहित असलं पाहिजे. कळलं. येस मॅम. है ना. जसं 12 5 आणि 13चं पण ट्रिपलेट आहे. 12 5 आणि 13 बघा करून पाहिजे. 13चा स्क्वेअर 169 येतो आणि याचा 144 प्लस 25 पायथागोरियन ट्रिपलेट बनतो. आता पुढचं गणित आपण तुम्ही सोडवाल का. पुढचं काय आहे बघू. व्हॉल्यूम ऑफ कोन दिलेला आहे. हा व्हॉल्यूम दिलेला आहे आणि एच दिलेला आहे, म्हणजे हाईट दिलेली आहे एच, आणि व्हॉल्यूम दिले. फाइंड सरफेस एरिया ऑफ कोन. आणि सरफेस एरिया म्हणजे टोटल सरफेस की कर्व ते स्पेसिफाय करत नाही. काय आता माहित आपल्याला पडणार. दोन्ही सरफेस एरिया काढा, कर्व पण काढा आणि टोटल पण काढा. तर आधी काय करायचं. व्हॉल्यूम गिवन आहे, व्हॉल्यूम वरून Hello. व्हॉल्यूम आणि एच गिवन आहे. हा बोला. मॅम तिथं प्रिंटेड मिस्टेक आहे. तिथं आहे ना 1232 आहे. आता इथे हा पण मॅम दिसते काय. 1 2 3 2. हा दे.
आणि मॅम इथे ह्या काय प्रॅक्टिस सेट टोटल आहे मध्ये की कर्व जास्त आहे? करून प्रिंटेड मिस्टेक आहे. हा का? 1 3 1 2 नाही 1 मॅम 2 1 2 3 2. 1 2 3 2 आणि हाईट 24च आहे ना? येस मॅम. Yes, आणि ma'am. फाइंड द सरफेस आहे. सरफेस एरिया कोणता आहे? कोणता सांगितलंय सरफेस एरिया? कर्व मॅम सांगितलंय की तिथं आधी टोटल व्हॉल्यूम सांगितलंय? नाही नाही, हा फाइंड आउट काय करायचंय? टोटल सरफेस एरिया की मॅम कर्व कर्व सरफेस सरफेस एरिया. मॅम कर्व सरफेस एरिया. एरिया? बर. मॅम आधी आपल्याला आहे ना व्हॅल्यू सूत्र लागन मग एल काढावं लागेल त्याच्यानंतर आपण कर्व सरफेस ऑफ एरिया शिकायला लागेल. व्हॉल्यूम वरून आधी काय मिळेल तुम्हाला? व्हॉल्यूम वरून एल नाही मिळणार. व्हॉल्यूमचा आधी फॉर्म्युला वापरा. व्हॉल्यूमच्या फॉर्म्युलामध्ये आर आणि एच असतो. त्यातला एच दिलेला आहे, आर तुम्हाला मिळेल आधी. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आधी वापरा, त्याच्यावरून आर मिळेल. आर मिळाला की एच आपल्याकडे आहे, आर पण आता मिळणार आहे व्हॉल्यूमच्या फॉर्म्युला वरून. एच आणि आर घेऊन पायथागोरसचा थिअरम वापरा आणि एल काढा. एकदा एल मिळाला की कर्व सरफेस एरिया ऑफ कोन काढू शकता, कारण कर्व सरफेस एरियासाठी एल आणि आर लागतं. पाय आर एल असा फॉर्म्युला आहे कर्व सरफेस एरियाचा. काय काय करायचं आधी? आधी कशाचा फॉर्म्युला वापरायचा? Volume of cone. हा, व्हॉल्यूम ऑफ कोनचा. व्हॉल्यूम ऑफ कोन वरून काय मिळेल तुम्हाला? R मिळेल. R ची आर मिळेल, किंमत कारण मिळेल. व्हॉल्यूम दिले आहे, व्हॉल्यूम दिलंय, एच दिलंय, पाय तर आपल्याला माहित असतो. आर मिळेल. आर एकदा मिळाला की मग पायथागोरसचा वापरा. पायथागोरसचा वापराला की एल मिळेल आणि एल मिळाला की मग कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला. कर्व एल सरफेस एरिया ऑफ डायरेक्ट कोन उत्तर निघाल. पाय आर एल, कारण त्याला एल लागतो. मग डायरेक्ट उत्तर मिळणार. ठीक आहे, बाकीची गणित आपण नंतर सोडूया. Yes, ma'am. तसं झालेलं आहे आपलं पोर्शन. आता काय एक एक्सरसाइज राहिले फक्त, त्यामुळे आपण त्याच्यात किती टोटल गणित आहेत? 10 आहेत. 10. ठीक आहे. Bye, ma'am. 9.3 Good night. आहे एक. गुड नाईट. गुड नाईट. बाय मॅम. बाय. मैम सेकंड क्लास है क्या?